सध्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यात मोठी अपडेट आणलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी लाडक्या बहिणींचे पती अथवा वडील हयात नाही अशा महिलांच्या बाबतीत महिला व बाल विकास विभागामार्फत सध्या महत्वपूर्ण चर्चा सुरू असून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा न झाल्यास लाभ थांबवण्यात गंभीर विचार करण्यात येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनी त्यांची हाप ई केवायसी केल्यानंतर पती नसले किंवा वडील नसले त्यांचे कागदपत्र अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास विभागात जमा करण्यास सांगितलेले होते. पण लाडक्या बहिणींनी अजूनही कागदपत्र जमा केलेले नाही. तर याच्या संदर्भातीलच महिला व बाल विकास विभागाने सगळ्यात मोठी अपडेट आणलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी एक शासन जी आर जाहीर केलेला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले असून केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास विभागाच्या तालुका कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक केलेलं होतं. असं असतानाही ज्या लाभार्थी लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही संबंधित कागदपत्रे वरील कोणत्याही ठिकाणी प्रत्यक्ष जमा केलेली दिसत नाहीत आणि यांनी एक असा आढावा घेतलाय की लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे पण कागदपत्र जमा केलेलेच नाही. तर अशा लाभार्थी महिलांचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ डिसेंबर महिन्यापासून थांबवण्यात यावा याबाबत विभागीय पातळीवर चर्चा सुरू आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 तर देणार पर डिसेंबर महिन्यापासून एकही रुपया देणार नाही. तर कारण काय तर लाडक्या बहिणींनी त्यांचे कागदपत्र जमा केलेले नाहीये. आता या सगळ्याच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा पहिला हप्ता 1 जानेवारी 2026 पासून लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील याच 5 ते 6 दिवसांच्या आत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची मोठी बाबत समोर येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3,000 रुपये देखील आपल्या या 5 ते 6 दिवसांमध्येच म्हणजेच 8 ते 9 जानेवारीच्या अगोदरच जमा होणार आहेत. मात्र भविष्यात हप्त्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आणि अपात्र लाभार्थी योजनेतून वगळले जावेत यासाठी पती किंवा वडील नसलेल्या लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात जमा करणे आवश्यक ठरलेलं होतं. पण लाडक्या बहिणींनी अजून केलेलं नाही. महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट संकेत दिले जात आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया अपूर्ण ठेवलेली आहे त्यांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता नाकारता येणार नाही. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केली आणि आपले कागदपत्रे अजूनही जमा केलेले नाही तर त्यांचा लाभ डिसेंबर महिन्यापासून बंद करण्याचा या ठिकाणी सरकार विचार करत आहे. आता अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींचे कागदपत्र जमा करून घेत नाही हा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. तर यावरती त्यांनी काय उत्तर दिलंय हे जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पती किंवा वडील नसलेल्या लाडक्या बहिणींनी संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी 2 अधिकृत ठिकाणे आपल्याला दिलेली होती. ज्यामध्ये उपलब्ध केलेल्या ठिकाणांमध्ये पहिले ठिकाण म्हणजे संबंधित गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी केंद्र आणि दुसरे ठिकाण म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे तालुका अथवा जिल्हा कार्यालय. मात्र प्रत्यक्षात असे निदर्शनास येत आहे की बहुतांश लाभार्थी लाडक्या महिलांना बाल विकास विभागाचा तालुका किंवा जिल्हा कार्यालय नेमके कुठे आहे याची माहिती नसल्यामुळे त्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात कागदपत्रे जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा प्रयत्न करताना अनेक लाडक्या बहिणींकडून तक्रारी येत आहेत की संबंधित अंगणवाडी सेविका किंवा तेथील अधिकारी कागदपत्रे स्वीकारून घेत नाहीत अथवा विविध कारणे सांगून कागदपत्रे परत मागे दिली जात आहेत. यामुळे लाडक्या बहिणींचा तोटा कसा होतोय हे जाणून घ्या. परिणामी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष जमा न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या परिस्थितीमुळे अनेक लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची भीती देखील निर्माण झालेली असून याबाबत महिला व बाल विकास विभागाकडे तक्रारी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. आता या ठिकाणी पुढचा मुद्दा काय आहे, जर लाडक्या बहिणींचे कागदपत्रे कुठल्याही कार्यालयामध्ये जमा करून घेतली नाही तर लाडक्या बहिणींनी काय करायचं. म्हणजेच अंगणवाडी सेविकांनी जर तुमचे कागदपत्र घेतले नाही तर तुम्ही काय करायचं याच्यावरती महिला व बाल विकास विभागाने अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी लाडक्या बहिणींचे कागदपत्रे कोणत्याही ठिकाणी स्वीकारून घेतली जात नसतील त्यांनी सर्वप्रथम हे पाहावे की महिला व बाल विकास विभागाचे तालुका किंवा जिल्हा कार्यालय त्यांच्या घराजवळ उपलब्ध आहे का. जर असेल कार्यालय जवळ तर संबंधित लाडक्या बहिणींनी स्वतः कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे जमा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय दूर असेल आणि अंगणवाडी केंद्र जवळ असेल तर लाभार्थी
लाभार्थी लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा संबंधित अंगणवाडी केंद्रात जाऊन विनंतीपूर्वक कागदपत्रे जमा करून घेण्यास सांगावे. तरी ही कागदपत्रे स्वीकारून घेतली जात नसतील तर आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्यासाठी शेवटचा पर्याय काय आहे तर जाणून घ्या. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय एक GR आहे, याची PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट अंगणवाडी सेविकांना दाखवावी. संबंधित शासन निर्णय दाखवल्यानंतर कागदपत्रे स्वीकारून घेण्यात येतील अशी अपेक्षा केलेली आहे. म्हणजे त्यांना देखील कळेल की त्यांच्यासाठी ही ऑर्डर निघालेली आहे की अंगणवाडी केंद्र आणि महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये लाडक्या बहिणींचे कागदपत्र जमा करून घ्यावे. जर वरील सर्व पर्यायांचा अवलंब करूनही कागदपत्रे जमा करून घेण्यात आली नाही तर लाभार्थी लाडक्या बहिणींनी महिला व बाल विकास विभागाच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयामध्ये संबंधित अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी केंद्राविरोधात तक्रार नोंदवावी. तसेच जर वरीलपैकी कोणतेही पर्याय वापरणे शक्य नसेल, म्हणजे तुम्हाला वरती तक्रार नोंदवता नाही आली, प्रिंट काढून दाखवता नाही आली, तर प्रत्येक लाडक्या बहिणीने हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपला सिटी कोड टाईप करायचा. उदाहरणार्थ MS16, MS14, MS15 असा तुमच्या जिल्ह्याचा काय सिटी कोड आहे तो सिटी कोड टाकायचा आणि या व्हिडिओला शासन स्तरावर आम्ही टॅग आणि मेन्शन करणार आहोत. यामुळे व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यास तुमचा प्रश्न सोडवण्यात मदत होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब देखील करून ठेवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये आपला सिटी कोड टाकायचा, जेणेकरून या व्हिडिओला शासन स्तरावर टॅग आणि मेन्शन करण्यात आलेला आहे. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच तुमची मदत होणार आहे.